उलचट सरकार आहे। त्यांना निवडणुका घ्यायला भीती वाटते। ज्या सरकारला लोकांसमोर जायला भीती वाटते त्यांनी इंदिरा गांधींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे। इंदिरा गांधींच्या संदर्भात मतभेद असू शकतात काही त्यांच्या कार्यासंदर्भात, पण आणीबाणीनंतर प्रतिकूल वातावरण असतानाही इंदिरा गांधी निवडणुकांना सामोऱ्या गेल्या। त्या निवडणुकीत इंदिराजींचा पराभव झाला, पण माझा पराभव होतोय म्हणून इंदिरा गांधींनी निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत किंवा निवडणुकीला सामोरं जायचं टाळलं नाही, लक्षात घ्या। म्हणून इंदिराजी असतील, पंडित नेहरू असतील, असे जे काँग्रेसचे लोकशाहीवादी नेते होते त्यांच्या चरणांचं तीर्थ या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणि त्यांचे जे आश्रित आहेत मिंध्यांसारखे त्यांनी त्यांच्या चरणाचं तीर्थ प्राशन केलं पाहिजे। आज जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक मुंबईत दौऱ्यावर आहेत। काल त्यांचं मुंबईमध्ये एक भाषण झालं, कार्यक्रम झाला। आज सकाळी 11 वाजता ते मातोश्रीवर येथील माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, चर्चा करतील। त्याआधी ते चैत्यभूमीवर जातील, शिवाजी पार्कला शिवतीर्थावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतील पुतळ्याचं। बाजूला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जी स्मारक आहे, समाधी आहे, तर तिथे जाऊन ते त्यांना वंदन करतील। गोंदियामध्ये राजन पाचपुते यांची आपण उमेदवारी जाहीर केलेली, तर शरद पवार बारामतीमध्ये असं म्हणालेले की असा कोणालाही अधिकार नाहीये उमेदवारी जाहीर करायचा। शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे। माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे। प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या, आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे। पक्ष आहे, उमेदवार कोणी जसं आता कागलला सत्यजित घाडगे आहेत, याचा अर्थ असा आहे की ते तिथे निवडणूक लढणार आहे, सांगायची गरज नाही। अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांचा एक संदेश असतो की आपण तयारी करा। श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडते मला माहीत नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाही आहे। श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेल मला माहिती आहे, आणि तो जिंकायलाच हवा। कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही, पण सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला असेल तर त्यात काय चुकते असं वाटत नाही आम्हाला। अशा प्रकारचे तयारीला लागा, कामाला लागा, पुढे व्हा असे संदेश माननीय पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, नाना पटोले असतील यांनी दिलेले असतात। त्याच्यावरती एवढा आक्षेप घ्यायचं कारण नाही। सर, हुसैन दलवाई ने हिंदी में जाना चाहेंगे। हुसैन दलवाई ने कल एक बयान दिया है जिसमें उनका कहना है कि 24 सीटें मुसलमानों को दी जाए। इससे पहले भी लोकसभा चुनाव में मुस्लिम उम्मीदवारों को टिकट नहीं दिए जाने से कांग्रेस नाराज थी महाविकास आघाड़ी की तरफ से। इस बार हुसैन दलवाई कह रहे हैं मुझे मालूम नहीं, हुसैन दलवाई बहुत बार मंत्री रहे हैं, MLC रहे हैं, राज्यसभा में 2 बार सांसद रहे हैं, हमारे साथ रहे थे। और मुझे लगता है कि लोकसभा चुनाव में क्या हुआ मुझे मालूम नहीं, लेकिन सभी को इस चुनाव में रिप्रेजेंटेशन मिलेगा, इस बारे में मेरे पास पूरी जानकारी है। केंद्रीय चुनाव आयोग सर जो है 27-28 तारीख को दौरा करने वाली है चुनाव की तैयारी को लेकर असेंबली। क्या चुनाव की तैयारी की? चुनाव तो महाराष्ट्र का विधानसभा का चुनाव तो झारखंड और हरियाणा के साथ होना चाहिए था। अब तक ऐसा ही होता आया है ना, 3 स्टेट का चुनाव। तो इस बार झारखंड और हरियाणा के साथ महाराष्ट्र का चुनाव नहीं लिया, डर गए। महाराष्ट्र जैसा बड़ा स्टेट हारने के बाद दिल्ली में भी गड़बड़ हो सकती है।